नमस्कार. माझं नाव रावसाहेब माणिक डोंगरे. प्रभाग क्रमांक 25 या प्रभागातून एसी प्रभागातून मी इच्छुक आहे. गेली 10 ते 15 वर्षापासून सातत्यानं एक निष्ठेनं बी जे पीचं प्रामाणिकपणे लक्ष्मीभाऊ असल्यापासनं मी काम केलेलं आहे. मग पाण्याचा प्रश्न असेल, लाईटीचा असेल, कुठलाही प्रश्न असेल, पण तो आमच्या सर्वसामान्य माणसाच्या डी पीचा प्रश्न असेल, याला कशा पद्धतीनं वाचा फोडता येईल, कशा पद्धतीने न्याय मागता येईल, यासाठी मोर्चे असतील, आंदोलन असतील, छोटे मोठे कामं असतील, समाजासाठी मी पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. एवढंच नाही तर प्रामाणिक कार्यकर्त्याला बी जे पी ही संधी देते. बी जे पी हा पक्ष कोणतीही घराणेशाही नाही. हा पक्ष सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष आहे आणि न्याय नक्कीच माझ्या कामाला, माझ्या जे मी गेले पाठिंबाच्या कालखंडात जे काम केलेलं आहे याचं नक्कीच मला या कामाचं फळ देतील असं मला वाटतं. हो, तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टी तुम्हाला 100% उमेदवारी देईलच? 100%. कारण बी जे पी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि बी जे पी ही कार्यकर्त्याला पहिलं जपते आणि मी प्रामाणिकपणे कार्य केलेलं आहे. म्हणजे भाऊच्या वेळेस बी काम केलेलं आहे, ताईच्या वेळेस बी काम केलेलं आहे, शेवटी आमदार साहेबांच्या वेळेस बी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. हे कामाची कुठंतरी पावती म्हणून माझा विचार करतील असं मला वाटतं आणि 100% तिकीट देऊन मला उमेदवारी देतील आणि मी 100% निवडून येईल असं मला वाटतं. तुम्ही उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती, मुलाखतीचा अर्ज दाखल तुम्ही केला होता उमेदवारी मिळावी म्हणून. आमदार साहेबाशी तुमची भेट झाली, शहराध्यक्षाची भेट झाली, काय चर्चा झाली होती, काय शब्द दिले होते त्यांना? 100% कामाला, तयारीला, तुझ्या वाड्यामध्ये काम चालू ठेव, नक्कीच तुझा विचार करू, हा मला शब्द आमदार साहेबांनी दिलेला आहे, शहर अध्यक्षांनी शब्द दिलेला आहे आणि तळागाळातील जो माझा बांधव, माझ्या माता मावल्या, माझ्या बहिणी सगळे माझ्या पाठीशी आहेत की त्यांच्यासाठी मला लढायचं आहे. त्यांच्यातला एक ज्याला हाक मारून बोलवता येतं, अहोरात्र त्यासाठी पाठीमागं काम करायचं येतं, कुठलाही भेदभाव न करता मला त्यांच्यासाठी काम करता येईल असं मला वाटतं. 100% भारतीय जनता पार्टी मला उमेदवारी देईल. मीच नाही तर माझ्या प्रभागातील जेवढे पॅनलमध्ये लोक आहेत, मंडळी आहेत, त्यांना निवडून आणून पालिकेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं, पण 100पेक्षा जास्त आम्हाला पालिकेत नगरसेवक घेऊन जायचं आहे. जे सी एम साहेबांचं स्वप्न आहे, हे सगळ्यांचं स्वप्न आहे. पूर्ण करण्यासाठी आम्हाला एका जुटीनं शहरावरती काम करावं लागणार आहे आणि पालिकामध्ये एक हाती सत्ता आणायची. ह्यासाठी मी तर नव्हे तर प्रत्येकानं तुटून, म्हणजे मी नगरसेवक म्हणून काम जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत 100+ जाणार नाही. मी प्रत्येकाला एकच संदेश देईल की बाबांनो, काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. आता खूप काही डोळ्यात तेल घालायची वेळ आलेली आहे, रात्र वैरेची. आता कामाला लागा, तसं मी लागलो तसं तुम्ही लागा. धन्यवाद. काही कारणास्तव भारतीय जनता पार्टीने इतर कोणाला उमेदवारी दिली तर तुम्ही काम करणार का? 100% करणार. पक्ष जो निर्णय देईल त्याचा मी काम करणार आहे. पक्ष प्रथम आहे, नंतर आम्ही दुसरे सेकंडला आहे. कारण पक्षासाठी आपण वाहून घेतलेलं पूर्णपणे. पक्षाच्या शब्दाच्या पुढे जाणार नाहीत असं मला वाटतं, मी जाणारच नाही.